गाईज, कसे आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आम्ही चाललो आहे नाशिकच्या गोदा पार्कला, जे आत्ता चिल्ड्रन्स डेच्या दिवशी ओपन झालं. इथे लहान मुलांची तर खूपच गर्दी होती. मग आम्ही पण आमच्या सानूला घेऊन तिथे गेलो. सानूला हा प्लेस खूप म्हणजे खूप आवडला आणि आम्हालाही देखील आवडला. तिथे पर्यटकांची तर खूपच गर्दी होती. मग आम्ही तिथे गेलो आणि तिथलं जे काम आणि तिथे जे मस्त सगळं काही होतं ना, झाडं वगैरे, तिथे मस्त छान प्रकारे त्यांनी फोटोशूटला प्लेस बनवलेला होता. मस्त फाउंटेन्स वगैरे खूप म्हणजे खूप छान आहे. तुम्ही बघू शकता. आम्ही ह्या टाईमला गेलो तेव्हा फाउंटेन्स बंद होते, कारण आम्ही थोडं लवकर गेलो होतो. हे फाउंटेन्स रात्री अंधार पडल्यावरती चालू होतील. तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा, म्हणजे तुम्हाला ब्लॉगमध्ये लहान मुलांसाठी एक चिल्ड्रन पार्क सुद्धा तयार करण्यात आले आहे, ज्याच्यामध्ये खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे आणि पारंपरिक तसेच जुने खेळ आम्हाला या ठिकाणी बघायला मिळाले. सो तुम्ही सुद्धा आपल्या लहान मुलांना या ठिकाणी नक्की घेऊन या, कारण हा पूर्ण गोदा पार्कच लहान मुलांवरती आधारित आहे. इतिहासाचा वारसा जपत तयार केलेल्या सुंदर दगडी कोरीव काम तसेच शिल्पकला या ठिकाणी आम्हाला अनुभवायला मिळणार होते. या मनमोहक सजावटीसोबत लहान मुलांसाठी एक चिल्ड्रन पार्क सुद्धा आहे. रंगीबिरंगी मनाला आकर्षित करतील अशा वॉटर थीम्स सुद्धा तुम्हाला बघायला मिळतील. सुंदर असे पाण्याचे कारंजे तुम्हाला दिसतील. त्याच्यासोबत तुम्ही मस्त रील्स, व्हिडिओ, फोटोशूट वगैरे करू शकता, कारण हे ठिकाण खूपच छान आहे. नाशिकमध्ये हे भव्य ठिकाण गोदा पार्क इथे तुम्हाला नक्की